दत्त जन्माचा इतिहास. अत्रि ऋषींची पत्नी अनुसया ही प्रतिव्रता होती. प्रतिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, तिच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकले नाही किंवा कोणीही देवांना मारू शकेल, म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू. हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, एवढी काय मोठी प्रतिव्रता सती आहे ते पण आपण पाहू. एकदा अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडून त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती अनुसयेला म्हणाले, ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले होते, म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत. मग अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस. त्यावर अतिथीला विभुन्न पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय विषाद आहे. माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून अतिथींना म्हणाली, मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन, तुम्ही आनंदाने भोजन करा. मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पाहतो तर अतिथींच्या जागी रडणारी 3 लहान बाळे. त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रि ऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. ती म्हणाली, स्वामींन देवन दत्त. याचा अर्थ असा आहे, हे स्वामी, देवाने दिलेली मुले. यावर अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले. अत्रि आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त, शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपात अनिष्ट शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी या अनिष्ट शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवाला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात.